नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र एमपीसीईटी 2026 या एक्झामसाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये जो विषय आहे आपला त्यामध्ये परीक्षेत विचारले गेलेले टॉपिक्स वरचे काही महत्त्वाचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे ती कसे सॉल्व्ह करायचे त्याचे ट्रिक्स आणि सगळं आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्र एमपीसीईटी एक्झाम 2026 साठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आले आहे एक रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा आहे. त्या रेकॉर्डेड बॅचची किंमत आहे 2,000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर सुरुवात करू. On selling 17 balls at rupees 720, there is a loss equal to the cost price of 5 balls. The cost price of a ball is. आता इथे सांगते की आपल्याला लॉस झाला आहे तर कॉस्ट प्राइस विचारलेली आहे. सीपी ऑफ 17 बॉल्स इज इक्वल टू 17x. ठीक आहे. आणि 5 बॉल्स इज इक्वल टू 5x. एल लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी. ठीक आहे. 5x इज इक्वल टू 17x मायनस 720 हे आपलं इक्वेशन. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 12x x इज इक्वल टू 720 डिवाइड बाय 12 म्हणजे 60. x ची व्हॅल्यू किती 60 येणार आहे, ₹60. द कॉस्ट प्राइस ऑफ अ बॉल इज 60. इतक्या कमी वेळात आणि पटकन आपण हे प्रॉफिट अँड लॉस सॉल्व्ह केलेलं आहे. त्यामुळे प्रश्न जे आहे ते व्यवस्थित वाचला आणि तशा पद्धतीने उत्तर तुमचं येईल. When a plot is sold for rupees 18,700, the owner loses 15%. At what price must that plot be sold in order to gain 15%? त्यांना लॉस झालेला आहे 15%चा. 18,700 मध्ये त्यांनी प्लॉट विकला तर त्यांना 15%चा गेन हवाय. तर कसं ते विचारलं. त्यासाठी किती हे करावं लागेल. 85%. ठीक आहे. लॉस झाला 85%. एल इज इक्वल टू 85%. Cost price is equal to selling price into 100 divided by 100 minus लॉस पर्सेंट. ठीक आहे. 18,700 एसपी आहे गुणिला 100 डिवायडेड बाय 85 220 इंटू 100 म्हणजेच किती जाणार आहे 22,000. हे काय असणार आहे सीपी असणार. ठीक आहे. नंतर आता आपल्याला न्यू सेलिंग प्राइस काढायची 15%ची. एसपी इज इक्वल टू सीपी गुणिला 100 प्लस गेन पर्सेंट डिवाइड बाय 100. 22,000 गुणिला 115 डिवायडेड बाय 100 इंटू 115 म्हणजे किती असणार आहे 25,300 जे आहे ती आपली आहे न्यू सेलिंग प्राइस. इफ जर का आपल्याला 15%चं गेन हवं असेल तर. ठीक आहे. 15%चं गेन म्हणजे 115%. ठीक आहे. तसे तुम्ही काढू शकता. समोरचा प्रश्न आहे 100 ऑरेंजेस आर बॉट ऍट द रेट ऑफ ₹350 अँड सोल्ड ऍट द रेट ऑफ ₹48 पर डझन. द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट ऑर लॉस विचारलेला आहे 100 ऑरेंजेसचं. ते 350 ला घेतलेलं आहे म्हणजे कॉस्ट प्राइस आहे 350. एक डझन मध्ये किती 12 ऑरेंजेस येतात. 12 ऑरेंजेसची काय आहे ₹48 आहे पर डझन. 48 डिवाइड बाय 12 म्हणजे एक जे आहे ते ₹4 पडलेलं. टोटल एसपी इज इक्वल टू 100 गुणिला 4 400. ठीक आहे. एसपी मायनस सीपी इज इक्वल टू 400 मायनस 350 इज इक्वल टू ₹50. हे काय झालं प्रॉफिट झालेलं. आता प्रॉफिट पर्सेंटेज आपण काढूया. प्रॉफिट डिवाइड बाय सीपी इंटू 100 म्हणजे 50 डिवायडेड बाय 350 गुणिला 100 म्हणजे 1/7 इंटू 100 म्हणजे 100/7%. याला आपल्याला आता कन्वर्ट करावे लागेल मिक्स फ्रॅक्शन मध्ये. ते कसं करतात रिमाइंडर माहिती आहे ती 2/7% म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे कारण ते ऑप्शन मध्ये नाहीये ना. आणि 14 हे कसं करतो आपण 14 गुणिला 7 प्लस 2. ठीक आहे. ते येतात 100 डिवाइड बाय 7. अशा पद्धतीने पर्सेंटेज प्रॉफिटचं आपण काढलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे ट्रेडर मिक्सेस 26 kg of rice at ₹20 per kg
with 30 kg of rice, other variety of rupees 36 per kg and sells a mixture 30 per kg. His profit percent is. एक ट्रेडर जो आहे तो 26 किलो जे राईस आहे ते 20 रुपये प्रमाणे विकतो आणि 30 किलो जे राईस आहे ती 36 रुपये प्रमाणे विकतो. तर दोन्ही मिक्स करून तो 30 प्रमाणे विकतो. त्याचं प्रॉफिट पर्सेंटेज आपल्याला विचारलेलं आहे. 26 kg ॲट 20. 26 इंटू 20 म्हणजे 520 आणि हे 30 इंटू 36 म्हणजे 1080. या दोघांना ऍड करायचं 520 अधिक 1080 म्हणजे 1600. ठीक आहे. नंतर SP काढायची आपण. 26 प्लस 30 म्हणजे 56 kg. 56 गुणिले 30 म्हणजे 1680. ठीक आहे. सेलिंग प्राइस. ठीक आहे. P इज इक्वल टू SP मायनस CP 1680 मायनस 1600 म्हणजे 80. आता आपण काढू प्रॉफिट पर्सेंट. ते कसं काढतात? प्रॉफिट डिवाइड बाय CP गुणिला 100. ते किती आहे आपलं? 80 डिवायडेड बाय 1600 गुणिला 100. 8000 डिवायडेड बाय 1600 म्हणजेच 5%. प्रॉफिट पर्सेंट किती आलेलं आहे? 5% त्यांना प्रॉफिट आलेलं आहे. पण काय केलं? पहिले व्हेरायटी काढून घेतली. 26 गुणिला 20 केलं. हे 30 गुणिला 36 केलं. त्याला ऍड करून टाकलं. ते झाली आपली कॉस्ट प्राइस. त्यानंतर आपण क्वांटिटी ऍड केली परत 26 आणि ही 30. ठीक आहे. तर 56 झाले आणि मिक्स केलं 56 गुणिला हे 30. ठीक आहे. 1680. नंतर आपण प्रॉफिट केलं SP मायनस CP. नंतर प्रॉफिट पर्सेंटेज काढलं. अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे 5%. ठीक. समोरचा प्रश्न आहे द पर्सेंटेज प्रॉफिट ऑन बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर रुपीज 1920 इज इक्वल टू द पर्सेंटेज लॉस इन्क्वर्ड बाय सेलिंग द सेम आर्टिकल रुपीज 1280. At what price should the article be sold to make 25% profit? आता 25% प्रॉफिट साठी आपल्याला काय करावं लागेल? कधीमध्ये विकावं लागेल ते आपल्याला विचारलेलं आहे. CP इज इक्वल टू SP1 प्लस SP2 डिवाइड बाय 2. 20 प्लस 1280 बाय 2. 3200 बाय 2 म्हणजे 1600. हे काय झाले? CP झाले. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला SP काढायचे नवीन वाले. CP गुणिला 1 प्लस प्रॉफिट पर्सेंट डिवाइड बाय 100 म्हणजे 1600 गुणिला 1 प्लस 25 बाय 100 म्हणजे 1600 गुणिला 1.25 म्हणजे 2000 रुपये. हे काय आहे? SP आहे. नवीन वाली SP आहे. जे 25%ला तुम्हाला जर का तुम्ही सोल्ड केलं तर मिळणार ती 2000 रुपये असणार. ठीक आहे. अशा पद्धतीने पण काही महत्वाचे प्रॉफिट अँड लॉसचे प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला मदत करतील आणि हे सगळे PYQ प्रश्न असणार आहेत. त्यामुळे नक्कीच मदत होईल आणि छान अभ्यास करा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.